ऑस्ट्रेलियात आलात आणि जर तुम्ही डिपेंडंट विजावरती आहात तर सुरुवात कुठून करावी हे कळत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी अश्विनी जाधव. मी ऑस्ट्रेलियामध्ये राहते आणि इथे आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. मीही 1 वर्षापूर्वी डिपेंडंट विजावरती ऑस्ट्रेलियाला आले होते आणि सुरुवात कुठून करू हे मलाही कळत नव्हतं. भरपूर व्हिडिओ शोधले, भरपूर गोष्टी केल्या, पण मी सगळ्या गोष्टी अनुभवातून शिकले. काही लोकांनी मला चुकीचं गायडन्स केलं, काही लोकांनी उत्तर न देण्याचं टाळलं. त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम फेस केले आणि मला नाही वाटत की जो त्रास मला झाला तो पुढच्यांना व्हावा. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी. तर डिपेंडंट म्हणून फक्त स्त्रियाच येतात असं नाही, की पुरुष पण डिपेंडंट म्हणून येऊ शकतात. तुमच्या घरातला कोणता व्यक्ती स्किल पर्सन आहे, त्याला विजा मिळाला, त्यावरती डिपेंडंट त्याची फॅमिली येऊ शकते. तर तसंच मी माझ्या हस्बंडच्या सोबत डिपेंडंट विजावरती आले. माझे लेकरं पण डिपेंडंट विजावरती आले. इथे आल्यानंतर हस्बंडकडे ऑलरेडी जॉब होता, कारण त्यांना विजा मिळाला होता. पण माझ्याकडे जॉब नव्हता आणि इंडियामध्ये सहसा मी जास्त जॉबही केला नव्हता, कारण मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, पण मी तरी जॉब केला नव्हता. स्टार्टिंगचे काही वर्ष केला आणि त्यानंतर मग फॅमिली, मुलं यामध्ये बिझी झाले. मग माझ्या किटी पार्टीज, माझा जो ग्रुप आहे त्याच्यासोबत एन्जॉयमेंट असं माझं चालू होतं. मुलांना सांभाळणं चालू होतं. मी ऑनलाईन क्लासेस वगैरे घ्यायचे, पण त्याचं त्याचं असं फारसं प्रूफ आपण दाखवू नाही शकत की मी हे काम केलंय म्हणून. तर ऑनलाईन क्लासेस वगैरे घेत होते मी. मुलांच्या इंजिनिअरिंगच्या मुलांचे क्लासेस वगैरे चालू होते, पण ते काही फारसं खूप मोठं नव्हतं. युट्यूब वरती चॅनलही होतं, छान होते, सबस्क्रायबरही खूप छान होते, पण ते चॅनल आता नाहीये. एवढं सगळं असताना इथे पोहोचल्यानंतर सुरुवात कुठून करू हे कळत नव्हतं. जॉब कुठे शोधायला जाऊ, रिझ्युमे कसा असला पाहिजे आणि काय करू, कोणाला विचारू, भरपूर प्रश्न आहेत. आणि आपल्याला आपल्या फील्डमध्ये स्टार्टिंगला जॉब मिळत नाही, हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो इथे. तर सगळ्यात पहिले ना, आपण चूक करतो ती सगळ्यात आधी जॉब शोधायची इथे आल्यानंतर. कारण घर तर ऑलरेडी असतं. जेव्हा आपण इंडियातून येतो ना, त्यावेळेस आपल्याला आधी घर बघून मगच यावं लागतं. त्याच्याशिवाय विजा मिळत नाही. आपल्याला शो करावा लागतं की आपण कुठे राहणार आहोत. आपल्याला तो ऍड्रेस द्यावा लागतो. त्यामुळे आल्या आल्या घर शोधायची गरज नाही. कदाचित आपल्याला ते हाऊस टेम्पररी असतं, मग आपल्याला दुसरं शोधावं लागतं, अशी कंडिशन असू शकते. तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला घर शोधावं लागतं. काही महिन्यांचा, काही दिवसांचा कालावधी असतो, तेवढ्यात तुम्हाला घर शोधायचंय. तो एक पार्ट झाला. तो घर कसं शोधायचं याबद्दल मी व्हिडिओ बनवलाय, तुम्ही बघू शकता. आता आपण बघूया की सगळ्यात पहिले लोक हा प्रयत्न करतात की हस्बंड तर जॉबला जात आहे, तर मी काय करू, मी पण जॉब शोधायला पाहिजे. तर जॉब शोधण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही बँक अकाउंट ओपन करणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी तुमचा तुम्हाला जो विजा मिळालाय तो विजा, तुमचा पासपोर्ट आणि इंडिया मधून आपल्याला जे पण आपलं पॅन कार्ड असतं ना, ते पॅन कार्ड, अशा गोष्टी देऊन आपण आणि जो आता राहण्याचा ऍड्रेस आहे तो ऍड्रेस शो करून तुम्ही तुमचं बँक अकाउंट ओपन करू शकता. आणि त्या बँक अकाउंटच्या आधारे आणि काही डॉक्युमेंट देऊन तुम्ही तुमचं फोटो आयडी कार्ड काढू शकता. फोटो आयडी कार्ड काय असतं, जसं आपलं आधार कार्ड असतं त्याचप्रमाणे फोटो आयडी कार्ड असतं. कारण कुठेही जॉबला गेलात ना, तर तुम्हाला तुमचं आयडी प्रूफ विचारलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही पासपोर्ट घेऊन फिरलात, कुठे मिस झालं, काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार? आधीच एवढा सगळा आधीच प्रेशरमध्ये असतो आपण, नवीन देशामध्ये नवीन ठिकाणी आलेलो असतो. तर तुम्ही असं करू शकता की तुम्ही ते फोटो आयडी कार्ड काढलं, त्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला जर इंडियामध्ये ड्रायव्हिंग येत असेल तर तुम्ही 1 किंवा 2 क्लासेस जरी घेतले तर तुम्ही कारची एक्झाम देऊन ते लायसन्स मिळवू शकता. पण तुम्हाला बिलकुलच येत नसेल तरी घाबरायची गरज नाही, ते लोक परफेक्ट शिकवतात. आणि महत्वाची गोष्ट, त्यांच्याच कारने एक्झाम दिली तर तुम्हाला लायसन्स पण लगेच मिळतं, पास होतात. कारण ती गाडी पण चेक करतात ना सगळ्या साईडनी की कशी गाडी आहे, इंडिकेटर वर्क करतात की नाही, वगैरे वगैरे. आपण इथे आल्यानंतर जी आपली कार आहे ती परफेक्ट त्यांच्या एक्झाम मध्ये उतरते की नाही ते आपण नाही सांगू शकत, ते आपल्याला फेल करू शकतात. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही फोटो आयडी कार्डच्या मागे लागणं, बँक अकाउंटच्या मागे लागणं, आणि त्यानंतर तुम्हाला कार येत नसेल तर कारच्या मागे लागणं महत्वाचं आहे. आणि कार शिकता शिकताच तुम्ही जॉब सर्च करायला पाहिजे, कारण तुमच्याकडे आता फोटो आयडी कार्ड आलेलं आहे. आता तुम्ही इंडियामध्ये कोणत्या पण मोठ्या पोस्टवर असाल, समजा इंडियामध्ये तुम्ही जॉब करत असाल किंवा नसेल करत, तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये इथे आल्या आल्या जॉब मिळणं अशक्य आहे. अशक्यच म्हणते मी, आणि ही लाईन नोट करून घ्या. कारण कसं असतं, ह्या लोकांना एकतर इथले शॉर्ट कोर्सेस पाहिजे किंवा तुमचं स्किल असेसमेंट झालेलं पाहिजे, आणि ह्या गोष्टी नसतील तर सहसा मिळत नाही जॉब.
त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की समजा तुम्ही, जसं मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, तर मी इलेक्ट्रिकल फील्डमध्ये इथे जवळच टेफ म्हणून संस्था असते, तिथे छोटा मोठा कोर्स केला. मग त्याच्या आधारावरती मी पुढे जॉब मिळवू शकले. तर तसं तुम्ही करू शकता, की कुठला पण तुमचा इंटरेस्ट आहे, कोणत्या इंटरेस्टशी तुम्ही मॅच करता, तिथे जाऊन विचारा. एक त्याला छोट्या भाषेत आपण ITI म्हणू शकतो. जसं इंडियामध्ये ITI असतं तसंच, पण ते लोक इतकं परफेक्ट शिकवताना की तुमचा तो कॉन्फिडन्स आहे ना, तो सातो आसमानवरती जातो. आणि तिथे ऍडमिशन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे पाहिजे, फोटो ID कार्ड पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. तर मग तुमचं फोटो ID महत्वाचं आहे सगळीकडे. आणि ड्रायव्हिंगची एक्झाम पास करा, आणि ड्रायव्हिंगची एक्झाम पास झाल्यानंतर काही काही जॉब आहेत ना, फक्त तुम्हाला तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे रिजेक्ट होतात. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स वरती पण भर द्या. मग ते तुम्ही ऍडमिशन घेतलं, तो कोर्स पूर्ण केला ऑनलाईन, आणि इतकं छान शिकवतात ना, एकदम स्टेप बाय स्टेप ऑनलाईन शिकवतात. आणि त्यामुळे तुम्हाला लगेच जॉब मिळायला मदत होते. पहिला जॉब जरी तुमच्या मनासारखा नाही भेटला, किंवा तुम्हाला इथे भरपूर जॉब आहेत, तुम्ही कुठलेही जॉब जे तुम्ही त्याला अनस्किल म्हणू शकता, पण ते अनस्किल नसतात. कुठल्याही जॉब करायचा असेल, छोट्यातला छोटा जरी जॉब करायचा असेल ना, त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेशनचा कोर्स घ्यावंच लागतं, शिकावंच लागतं, आणि त्यानंतरच तो जॉब मिळतो. कुठलाही छोटा मोठा जॉब जरी तुम्ही स्टार्टिंगला पकडला, तरी हळूहळू तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये घुसू शकता. कारण पहिला जॉब हा कधीच शेवटचा जॉब नसतो. कारण इथे सर्व्हाइव्ह करणं महत्वाचं असतं स्टार्टिंग डेज मध्ये. कारण तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे, घर घर घ्यायचे, घरामध्ये वस्तू जमा करायच्यात, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि महिलांना खरं तर मुलं पण सांभाळायचे, घर पण सांभाळायचे, आणि हे पण करायचे. तर येताना तुम्ही खूप मोठा कॉन्फिडन्स सोबत घेऊन येणं फार गरजेचं आहे. कारण इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले कॉन्फिडन्स ब्रेक होतो तो यांची भाषा ऐकताना. जसं आपली जी इंग्लिश होती, आपण कॉलेजमध्ये शाळेमध्ये जे शिकलो, जे आपण बोलतो, ते ते फार डिफरंट आहे, आणि फार डिफरंट आहे. जसं की हे वॉटर म्हणतात आणि आपण म्हणतो वॉटर, तर त्यांना समजतच नाही. वॉटर बोलल्यानंतर त्यांना नाही समजत आपण काय बोलतोय, आणि ते वॉटर म्हणल्यानंतर आपल्याला समजत नाही ते काय बोलतायत. असं भरपूर गोष्टी आहेत. तर मी माझा एक किस्सा सांगते. एक ऑस्ट्रेलियन लेडी आहे, ती मला बोलली, "हे अश्विनी, यू लूज युअर वे." म्हटलं ही काय म्हणते, लूज युअर वे? मी एकदम शांत झाले. "यू लुक स्किनी." मग मला थोडस जाणवलं की ही कशाबद्दल, वे म्हणजे वेट बोलते. तर आपण जसं स्पेलिंग असतो तसं इंग्लिश बोलतो, आणि कदाचित तुमचं इम्प्रूव्ह चांगलं असेल, पण माझं असं इंग्लिश होतं. तर थोडासा प्रॉब्लेम येतो सुरुवातीला त्यांचा ऍसेंट समजायला, आणि आपला ऍसेंट त्यांना समजायला. आणि थोडं ऐकून ऐकूनच ह्या गोष्टी प्रिपेअर होतात. आणि जर तुम्ही कुठलाही जॉब शोधायला गेलात, तर सगळ्यात पहिले तुम्हाला विचारतात एक्सपिरियन्स. तुम्ही इंडियातल्या एक्सपिरियन्स बद्दल सांगू शकता, पण इथे कोणता एक्सपिरियन्स आहे? आता इथे कोण एक्सपिरियन्स देणार? तुम्ही नवीनच आहेत. त्यामुळे मी जे केलं ते तुम्हाला मी सांगते. कोणीही सांगत नाही या गोष्टी. फक्त एवढाच माझा विश्वास आहे कर्मावरती. आपण जर कोणाचं चांगलं केलं तर देव आपलं चांगलं करतो, ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवते, बाकी काही कारण नाही. म्हणून मी हे एकदम म्हणजे खूप मेहनतीने कमवलेली गोष्ट तुमच्या समोर शेअर करते. तर सगळ्यात महत्वाचं, माझ्या हसबंडने मला एक सल्ला दिला होता, की तू असं काम शोध की तुला त्याचे पैसे नाही मिळाले तरी चालेल. तू बिझी होशील, तुला फ्रेंड्स मिळतील, त्या फ्रेंड्स तुला काहीतरी सजेस्ट करतील, तुला बाहेरचं काहीतरी कळेल. कारण माझे हसबंड एवढे बिझी झाले होते, एवढे पॅक झाले होते, की ते माझ्यासाठी टाइम नव्हते काढू शकत. तर त्यामुळे मग त्यांनी मला एक सल्ला दिला, की तू असं काम निवड की जिथे फक्त काम मिळेल, पैसा नाही मिळेल. व्हॉलंटरी वर्क त्याला म्हणतात. व्हॉलंटरी वर्क मिळायला पण खूप पापड बेलावे लागले. मी विनीज नावाची संस्था आहे, तिथे व्हॉलंटरी वर्क केलं. म्हणजे मी नेक्स्ट जॉब मध्ये मी दाखवू शकले, की मी इथे हे काम केलं. म्हणजे आपल्याला दाखवावं लागतं ना, की प्रिव्हियस मी काय काम केलं. तर तो एक्सपिरियन्स मला तिथे, नो जॉब नो एक्सपिरियन्स, नो एक्सपिरियन्स नो जॉब, हे जे आहे ना लूप होल, त्यातून निघण्यासाठी मी ते व्हॉलंटरी वर्क केलं. आणि मला त्याचा खूप फायदा झाला, आणि मी हळूहळू हळूहळू आता माझ्या फील्डकडे जाण्याचा प्रयत्न केला, आणि गेले पण. तर अशा प्रकारे हा स्टार्टिंगचा स्ट्रगल असतो. आणि हे जे जितकं सोप्या पद्धतीने मी सांगितलं तितकं सोपं नसतं. मी जेव्हा पहिल्या दिवशी बँकमध्ये, म्हणजे 2-3 दिवसानंतर मी ठरवलं की मला बँकेत जाऊन अकाउंट ओपन करायचं, आणि मी जेव्हा एकटी बँकेत गेले, तेव्हा मला खूप धडधड धडधड वाटत होतं, खूप भीती वाटत होती. पण तो जो त्यानंतर मी ते केलं, ती प्रोसेस कसं बसं त्यांना समजवलं, कसं बसं त्यांचं समजून घेतलं, कारण स्टार्टिंगला काही कळत नव्हतं. आता तर फ्रेंड्स झाले, आता छान बोलते, कारण 1 वर्ष झालं आता इथे राहतोय, तर भरपूर एक्सपिरियन्स आला. तुमचाही येईल. स्टार्टिंगला कोणाचंच सोपं नसतं. आणि स्ट्रगल केल्याशिवाय ऑस्ट्रेलिया तुम्हाला काहीच देत नाही. ऑस्ट्रेलिया खूप काही देईल तुम्हाला, तुमच्या दोन्ही हातात मावणार नाही एवढं ऑस्ट्रेलिया देतं. पण त्याच्या आधी
तुम्हाला खूप स्ट्रगल मागतं आणि तो स्ट्रगल करण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहणं फार गरजेचं आहे. तुमची वेळोवेळी एक प्रकारे देव परीक्षा घेतं किंवा तुमचं ऑस्ट्रेलिया परीक्षा घेतं म्हणायलाही हरकत नाही. तर हळूहळू सगळं ठीक होतं. 6 बॅगमध्ये आणलेलं सामान कधी अख्खं घरभर तुमचं सामान होऊन जातं हे तुम्हाला कळणार नाही. आणि स्टार्टिंगला तुम्ही प्रत्येक गोष्ट इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट करत असाल तर हळूहळू ती कन्वर्ट करणंही बंद होतं. इतकी तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात होते. फक्त तुम्ही स्वतःवरती कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि तुम्ही जर स्वतःवरती प्रेम केलं, तुम्ही जर स्वतःवरती काम केलं तर तुम्ही फॅमिलीला सपोर्ट बनवू शकता. तर हे असं मला वाटतं. इथे आल्यानंतर मी ड्रायव्हिंग लायसन्सही मिळवलं. त्यानंतर भरपूर गोष्टी केल्या. ते मी माझे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते आहे वन बाय वन. आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स कसा होता याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. पण हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. आणि शॉर्ट कोर्सेस करायचे असेल तर टेफला तुम्ही चॉईस करू शकता, ऑनलाईन कोर्सेस करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. स्टार्टिंगला खूप खर्च होईल. त्यामुळे येताना भरपूर पैसे तुमच्याकडे सोबत असले पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही भरपूर घेऊन जाणार इथून. जेवढे आणले त्याच्यापेक्षा लाखो पटीने जास्त तुम्ही सोबत नेऊ शकता. इतकं तुम्ही कमवणार. पण स्टार्टिंगला कॉन्फिडन्स असणं महत्वाचं आहे. एकदा बाहेर निघा, बाहेर चुकून, कारण इथे लोक तुमच्यावर हसत नाही. तुम्ही चुकीचं बोललात किंवा तुम्हाला शब्द नाही आठवले तरी ते तुम्हाला हसत नाही. कारण तुम्हाला येत असतं इंग्लिश. बिना इंग्लिश येता कोणीच इथे येत नाही. कारण तुम्ही पीटीची एक्झाम दिली. हे लोकांनी जर पीटीची एक्झाम दिली ना, हे लोक नापास होतील. तुम्ही इतकी अवघड एक्झाम देऊन ह्या करून इथपर्यंत पोहोचलात. एवढा स्ट्रगल करून शून्यातून विश्व निर्माण करणं सोपं नसतं. जे आपण करतोय, जे बाहेर पडतायत ना, ते सगळे लोक करतायत. तर खरंच स्वतःवर एक दिवस असं होईल ना की स्वतःवरती प्राऊड फील करायला. आणि आज तेच माझ्यासोबत होते. 1 वर्षानंतर मी स्वतःवर खूप प्राऊड फील करते आणि खूप आनंदी राहते. त्यामुळे माझ्यात खूप असा चेंजेस आलेला आहे. त्यामुळे मी माझ्या फॅमिलीलाही आनंदी ठेवण्यास मदत करू शकते. नाहीतर असं होतं की आपण स्ट्रेसमध्ये असतो आणि आपण चिडचिड करत असतो सतत आणि फॅमिली पण स्ट्रेसमध्ये जाते आपल्या चिडचिडमुळे. तर हळूहळू अशा गोष्टी होतात. डिपेंडंट विजावरती आलेले स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, त्यांनी ह्या स्टेपनी जर गेलात तर सगळं सुखकर होईल. नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला माझा कार एक्सपिरियन्स बद्दल घेऊन येणार आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. म्हणजे त्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.